देवांनाही प्रिय हुणांचा शक्तिशाली राजा तोरमान अस्वलाच्या कातड्याच्या बैठकीवर येऊन बसला होता. त्याची उग्र मुद्रा त्याच्या दराऱ्यात भर घालत होती. मस्तकावरील हिरेजडित शाही टोप त्याचे राजेपण ठळक करत होता. त्याने मिहीरकडे नजर टाकली आणि इशाऱ्याने आपल्याजवळ येऊन बसायला सांगितलं. मिहीरने काही न बोलता आज्ञेचं पालन केलं. सेनानी आत येऊ लागले होते. आत येताच प्रत्येक सेनानी देवपुत्राचा विजय असो म्हणत आपापल्या जागेवर गुडघे टेकून बसू लागला होता. तोरमान काही न बोलता सर्वांवर नजर फिरवत होता. सारे आत येताच राजा तोरमानने हात उंचावला आणि म्हणाला, "आपण उद्या निघणार आहोत. निघायची तयारी सुरू करा." सारे सेनानी शीर झुकवून म्हणाले, "होय देवपुत्रा." तोरमान म्हणाला, "आपण आपली दिशा बदलतो आहोत. सरळ पश्चिमेकडे जायचा बेत मी सध्या रद्द केला आहे." मिहीरने आश्चर्याने विचारलं, "मग कुठे जाणार आपण? मागे फिरणार?" तोरमान म्हणाला, "मागे फक्त भेकड फिरतात. आपण दिशा बदलत आहोत फक्त." एका सेनानीनं विचारलंच, "पण कोणती दिशा देवपुत्र?" तोरमान हात उभारून म्हणाला, "दक्षिण." मिहीरने विचारलं, "पण त्या ओसाड आणि पर्वताळ दरिद्री प्रदेशात काय मिळणार आपल्याला? आपलं ध्येय तर इस्तंबूल जिंकायचं होतं." तोरमान म्हणाला, "ते ध्येय कायम आहे, पण ते साध्य करण्यासाठी आधी मला काही महत्वाचं हस्तगत करायचं आहे. त्यासाठी तिकडे आधी जाणं गरजेचं आहे." मिहीरला नवल वाटलं. "पण असं काय हस्तगत करायचंय?" तोरमान रहस्यमय आवाजात म्हणाला, "ते एक अद्भुत रहस्य आहे. कळेलच तुम्हाला नंतर. लागा निघायच्या तयारीला." आणि उठून उभा राहिला. त्याची धिप्पाड आकृती त्या केसाळ वस्त्रात एखाद्या रानहत्तीसारखी दिसत होती. त्यानं दोन्ही हात उभारताच सेनानीही उठले आणि त्याला झुकून वंदन करत पाठमोरे न होता तसेच उलटे चालत जात तंबूबाहेर पडले. त्या तंबूत आता कोणी उरलं नव्हतं. तोरमानने त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मिहीर कुलच्या पाठीवर पुन्हा जोरदार थाप मारली. हसला आणि म्हणाला, "इस्तंबूलच काय, आता पार त्या दूरच्या रोमला जाऊन तेथील पातशहाचीही मी गर्दन मारेल. सारी धरती आपल्या स्वामित्वाखाली येईल. त्या विजयांचा मार्ग सापडलाय मला आता. महान अटीलला ज्यामुळे विजयामागून विजय मिळवत राहिला तो मार्ग. महान अटील्लाची ती दिव्य वस्तू मला मिळाली म्हणजे माझ्या पराक्रमाला अजूनच जास्त धार येईल. तुला अवघ्या जगाचं राज्य वारशात मिळेल माझ्या पराक्रमी मुला. एकच सत्ता, हुणांची सत्ता." आणि तोरमान डौलात चालत आपल्या तंबूकडे निघून गेला. मिहीर काही क्षण तसाच गोंधळलेल्या स्थितीत उभा राहिला. मिहीरही मग तेथून निघाला आणि आपल्या तंबूकडे निघाला. बाहेर सर्वत्र बर्फाचं शुभ्र आवरण पसरलेलं होतं. अजूनही आग ओकत असलेली पेटलेली गावं, वस्त्या त्या शुभ्रतेवर एखाद्या डागासारख्या ओंगळ दिसत होत्या. त्यात बर्फाळ वारे भणाणत असल्याने हवेत एवढा गारठा होता की हाडंही थिजून जावीत. उंच टेकाडावरून खाली दरीत पसरलेला वीरांचा विस्तीर्ण तळही त्या शुभ्रपणापासून वेगळा काढता येत नव्हता, कारण सर्व तंबूंवर बर्फ साठलेलं होतं. मिहीरच्या जाड चामडी जोड्यांखाली बर्फ तुडवलं जात होतं. अनेक सैनिक मधल्या मैदानात सर्व केसाळ कातडी कपडे घालून शस्त्रांचा सराव करत होते. कोणी तलवारीचा तर कोणी भरधाव घोड्यावर बसून नेमबाजीचा. मध्य आशियातील अनेक भटक्या टोळ्यांपैकी हुण एक होते. ते सूर्यपूजक होते. सतत युद्धायमान राहणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभावधर्म होता. पशुपालन करणे आणि रेशीम मार्गावरून जाणारे व्यापारी तांडे लुटणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. तसा तो प्रदेश म्हणजे थंड वाळवंट. पाणथळ जागा शोधत भटकंती करणे त्यांना भाग असे. अशा पाणथळ जागांच्या शोधात इतरही टोळ्या सामील असल्याने त्यावरून घमासान युद्धे होत. सारेच क्रूर होते. मानवी जीवनाची तमा नसल्याने आजवर अनेक टोळ्या अशा रक्तरंजित युद्धात नष्ट होऊन गेल्या होत्या. काही दुर्बळ टोळ्या तो प्रदेश सोडून दूर पूर्वेकडे चीन किंवा पश्चिमेला इराणच्या दिशेने पळून गेल्या होत्या. हुण टोळीने मात्र सर्वांवर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवलं होतं. इतकं की काही काळापूर्वी महान अटीलला हुणांचे सैन्य घेऊन पार इस्तंबूलवर चालून गेला होता.
रोमन साम्राज्याचा पराजय करून पश्चिम आशिया आणि युरोपच्या मोठ्या भागावर त्यानं राज्य स्थापन केलं होतं. त्याचा अज्ञात कारणांनी मृत्यू झाल्यावर मात्र हुणांचं प्राबल्य कमी झालं होतं. आता ते प्राबल्य पुन्हा निर्माण करायचं होतं. त्यासाठीच हुणांचा नवा बलाढ्य राजा तोरमान वाटेत येईल तो प्रदेश उद्ध्वस्त करत, जिंकत पश्चिमेच्या दिशेनं निघाला होता. जगावर आपलं अधिराज्य निर्माण करणं हे त्याचं ध्येय होतं. आता तो इराणच्या सीमेवरील तुरानी लोकांना हरवून आता बल्ख प्रांतात आला होता. आसपासचा सर्व प्रदेश उजाड केला होता. आता बर्फ पड असल्याने सैनिकी हालचाल योग्य नाही आणि पुढे जाण्यासाठी विश्रांतीही हवी, म्हणून येथे तळ टाकला होता. त्या रात्री सर्व तळावर एकच कोलाहल माजला होता. सर्वांनी रात्र मद्यपानात, गाण्यात आणि नाचण्यात घालवली. सकाळी सारे सैनिक आणि सेनानी निघायला सज्ज झाले. राजा तोरमान आघाडीवर होता. त्याच्या शेजारीच मिहीर आणि एक स्थानिक वाटाड्या होता. शिंग फुंकले जाताच हुण सैन्याने आपापल्या घोड्यांना टाचा दिल्या आणि भरधाव वेगाने दक्षिणेच्या दिशेने निघाले. सपाटीचा प्रदेश संपून आधी डोंगराळ प्रदेश लागला. इथे बर्फ कमी असलं तरी झोंबणारे गारढोण वारे वाहत होते. बामियानजवळ ते पोचले तेव्हा तिसरा दिवस उजाडला होता. तिथे एका गावाजवळच्या डोंगरावर एक बौद्ध मठ होता. गावाकडे दुर्लक्ष करत तोरमानने मठाला वेढा घालायची आज्ञा दिली. सारं सैन्य त्या डोंगराभोवती घेरा करू लागलं. आजवर असं कधी झालं नव्हतं, त्यामुळे मिहीर चकितच झाला. त्यानं विचारलं, "आपण कधी निरुपद्रवी बौद्धांच्या मठांना हात लावला नाही, मग आत्ताच का?" तोरमान उत्तरला, "वर चल, म्हणजे कळेल तुला." आणि तोरमान मिहीर आणि निवडक सेनानींसह विहाराकडे जाणाऱ्या ओबडधोबड पायऱ्या उत्साहाने चढू लागला. वर येताच त्यांनी पाहिलं की समस्त भिक्षुगण कुतूहलाने या आक्रमकांकडे निर्भयपणे पाहत आवारात उभा होता. हातात एक मण्यांची माळ घेऊन काही जपत असलेला मुख्य भंते तोरमानाकडे पाहत पुढे आला आणि नम्रपणे म्हणाला, "स्वागत आहे आपलं. जगातील क्रूराहून क्रूर माणसांची पावलंही शेवटी अपार शांतीच्या शोधात इकडेच वळतात. काय हवं आहे आपल्याला?" तोरमान आदेशात्मक सुरात म्हणाला, "या मठात एक अद्भुत तलवार आहे असं ऐकतो. मला ती हवी आहे." भंते निरागस हसला. म्हणाला, "इथे शाक्य मुनीचे स्नेहमय शब्द मिळतील. मनाला अपार शांती मिळेल. अहिंसेचा मंत्र देणाऱ्या बुद्ध मठात तलवार मिळेल अशी अपेक्षाच कशी केलीस तू?" तोरमान संतप्त होत म्हणाला, "तुझ्या हसण्यातच मला हिंसेचा दर्प येतोय. मला पक्की खबर आहे, देवभद्र नावाच्या भिक्षूनं ती तलवार इकडे आणली आहे." भंतेनं विचारलं, "भिक्षूने? आणि तलवार? शक्य नाही. शस्त्रांचं दर्शनही आम्ही पाप मानतो. आणि तू म्हणतोस भिक्षूने तलवार आणली?" तोरमांचा संताप वाढत चालला होता. "प्रश्नोत्तर करत बसायला माझ्याकडे वेळ नाही. बऱ्या बोलानं ती तलवार माझ्या हवाली करणार आहेस की नाही?" असं म्हणत त्यानं आपली तलवार उपसली. भंते हसला आणि त्याच शांत स्वरात म्हणाला, "आम्ही बौद्ध भिक्षू कधीच असत्य बोलत नाही." तोरमान तलवार उभारत म्हणाला, "असं म्हणतोस?" आणि एका घावात त्याचं मुंडकं उडवलं आणि सर्वांकडे पाहत म्हणाला, "ऐका साऱ्या भिक्खूंनो, एकतर तलवार तरी द्या, नाहीतर मरायला तयार व्हा." सर्व भिक्षू ठाम नम्रतेनं म्हणाले, "आमच्याकडे कसलीही तलवार नाही." आणि तोरमान ओरडला, "माझ्या सेनानींनो, ठार मारा या सर्व नीचांना. शोध घ्या या मठाचा कानाकोपरा तपासा. अजून सैनिक बोलवा आणि खोदून काढा या मठाची भूमी. कुठेतरी त्यांनी ती तलवार दडवलेली असेल." पाहता पाहता सारे भिक्षू ठार मारले गेले. मिहीरही उत्सुकतेने मठाचा आतला भाग पाहत शोधात सामील झाला. ती वस्तू म्हणजे एक तलवार आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं, पण एका क्षुल्लक तलवारीचा एवढा शोध? आणि ती जर अटिल्लाची तलवार असेल तर इकडं कशी येईल? त्याला काही कळालं नव्हतं. सर्वांनी शोध घेऊनही तलवारच काय, एक साधा खंजीरही सापडला नाही म्हटल्यावर सारे निराश मनाने त्या उद्ध्वस्त विहाराबाहेर आले. तोरमान त्यांचे चेहरे पाहूनच काय ते समजला. मग तो विहार उद्ध्वस्त केला गेला. जमीनही खोदली गेली. तोरमान उंच उग्र स्वरात म्हणाला, "हा तर पहिलाच मठ होता. कदाचित अजून दूरच्या एखाद्या सुरक्षित मठात असेल ती तलवार.
पण ती कोठेतरी आहे हे निश्चित. ती मिळवणे हेच आता माझं ध्येय. चला, पुढे चला. वाटेत येईल त्या मठात शोध घेऊयात. जोवर ती तलवार मिळत नाही, तोवर परत फिरणे नाही. एक सेनानी म्हणाला, "होय देवपुत्रा, पण जी तलवार शोधताय आपण, असं आहे तरी काय तिच्यात?" तोरमान म्हणाला, "ती सापडल्यावर सांगेल तुम्हाला मी. ती तलवार सापडणे फार म्हणजे फार महत्वाचे आहे. चला पुढे. प्रत्येक विहारात स्तूपात शोध घ्या." आणि त्या उद्ध्वस्त अवशेषांकडे आणि भूमीवर पडलेल्या भिक्षूंच्या प्रेतांवर नजर न टाकताच तोरमान तो उतार उतरू लागला. मिहीर त्याच्या सोबतच होता. अनंत प्रश्न त्याच्या मनात उठले होते, पण त्याला उत्तर मिळालं नव्हतं. आणि ही वेळ आपल्या बापाला प्रश्न विचारण्याची नाही, हे त्याला अनुभवानं माहीत होतं. सारं हुण सैन्य पुढची वाटचाल करू लागलं. मिहीरला वाटेत उंच पहाडांवर कोरलेली बुद्धाची भव्य शिल्प दिसली. बुद्धाच्या चेहऱ्यावरचे शांत भाव एवढे जिवंत होते की मिहीरला कौतुक वाटल्याखेरीज राहिलं नाही. या मूर्ती खोदण्यामागील प्रयोजनही त्याच्या लक्षात आलं नाही. जाताना वाटेत लागतील त्या वस्त्या लुटल्या जात होत्या, जाळपोळ केली जात होती, आडव्या येणाऱ्या शत्रूची कत्तल केली जात होती. जी काही थोडी थोडकी शेतं होती ती मनसोक्त तुडवली जात होती. फळबागा ओरबाडल्या जात होत्या. बौद्ध मठ आले की त्यांची झडती घेऊन तलवार मिळाली नाही तर भिक्षूंची कत्तल केली जात होती. नजर पडेल त्या पशूची खाण्यासाठी शिकार केली जात होती. लोक तर त्यांची दुरून चाहूल लागताच डोंगरात पळून जात होते. काबूल शहरही जाळण्यात आलं. सारा परिसर त्या शुभ्र बर्फाच्या चादरीत ओकाबोका दिसू लागला होता. नंतर लागली ती हिंदूकुश पर्वताची अजस्त्र रांग. ती ओलांडणं एक दिव्यच होतं. हुणांसारख्या शक्तिशाली योद्ध्यांचीही दमछाक करणारे तीव्र चढ आणि डोळे फिरतील अशा खोल दऱ्या. पण शेवटी त्यांनी ती काळजात धडकी भरवणारी पर्वतरांग ओलांडली. हा प्रदेश नयनरम्य होता. हिरवळीचं अस्तित्व जाणवत होतं. इकडे वस्त्या आणि काही नगरही होती. कंदाहार आलं, राजधानीचं शहर. तेथील राजाने कडवा प्रतिकार केला खरा, पण ते हुणांसमोर टिकले मात्र नाहीत. प्रेतांचे खच पडले, रक्ताचे पाट वाहिले. तोरमानचा विजय झाला. तेथील राजा युद्धात ठार झाला. तोरमाननं राजधानीचा ताबा घेतला. तलवारीची माहिती काढण्यासाठी नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. तोरमान आणि मिहीर कुलने राजप्रासादात मुक्काम ठोकला. तेथील सारं वैभव ओरबाडून काढलं. नगरात एकही मौल्यवान वस्तू शिल्लक ठेवली नाही. मग शोध सुरू झाला आसपासच्या मठांचा. तेथेही हवं ते मिळेना, यामुळे संतप्त झालेल्या तोरमानने इकडेही सारे विहार नष्ट केले. भिक्षूंच्या कत्तली केल्या. ही भयानक हिंसा पाहून नगरातले लोक भयानक गळाठून गेले. शेवटी काही वृद्ध नागरिक धीर धरून तोरमानच्या भेटीसाठी आले. तोरमानने नाखुशीने त्यांना समोर यायला अनुमती दिली. त्यांनी येताच तोरमानच्या पायावर लोटांगण घातलं आणि "दया, दया" असे अश्रू ढाळत आक्रोशत म्हणू लागले. तोरमान त्यांना उन्मत्तपणे म्हणाला, "दया? काय असते दया? मी इथे मठात दडवलेल्या एका तलवारीच्या शोधात आलो आहे. ती मिळत नाही तोवर कसली दया?" एक वयोवृद्ध म्हणाला, "महाराज, हा भाग कधीच सुरक्षित नसतो. सतत आक्रमणं होत असतात. विश्वास ठेवा, या भागात कोणत्याही विहारात काही दडवण्याची मूर्खता कोणी करणार नाही. दया करा आमच्यावर. या शहरात तलवारी तर खूप आहेत. साऱ्या घ्या तुम्ही, पण निष्पाप नागरिकांना छळू नका हो." तोरमान म्हणाला, "मला हवी आहे ती तलवार वेगळी आहे, अद्भुत आहे. आणि ती या भागातील कोणत्या तरी विहारात दडवून ठेवलेली आहे, अशी माझी पक्की माहिती आहे. ती मिळत नाही किंवा तिची माहिती देत नाही तोवर कोणाचंही जीवित सुरक्षित नाही, हे पक्क लक्षात ठेवा." एक वृद्ध म्हणाला, "महाराज, आमच्याच शेजारी हिंदुस्थानात अपार वैभव आहे. तिथे खूप रहस्यमय विहार आणि स्तूप आहेत. जर तुम्ही शोधता आहात ती तलवार कुठे दडवलीच असेल, तर ती हिंदुस्थानातील विहारात किंवा एखाद्या हिंदू मंदिरात. इथे नाही हो." तोरमान हसत म्हणाला, "हिंदुस्थानात? आम्ही आधी इथला भाग पिंजून काढल्याखेरीज कुठेही जाणार नाही.
एवढ्या दूर ती तलवार नेली गेली नसेल याची खात्री आहे मला. शेवटी नाईलाजानं दुसरा ज्येष्ठ म्हणाला, आपली मर्जी, देवाची मर्जी. पण आमच्यावर दया करा. फार अत्याचार करतायत तुमचे लोक. जगणं असह्य झालंय. तोरमान म्हणाला, मग ती ही देवाचीच मर्जी असं समजा आणि जा आता. तोरमांचा शोध संपला नाही. पण एवढे भिक्षू ठार मारले तरी त्याला तलवार काही केल्या मिळाली नाही. कोणालाही त्याबाबत काही माहीत असल्याचंही चिन्ह दिसलं नाही. तोरमानच काय, त्याचं सैन्यही आता धीर हरपू लागलं होतं. तो आता एका धगधगून पेटलेल्या मठासमोर खिन्न होऊन उभा होता. मिहीर त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, आपण निरर्थक वेळ आणि शक्ती वाया घालवतो आहोत असं नाही वाटत तुम्हाला? तोरमान तरीही म्हणाला, निरर्थक? तुला असं कधीपासून वाटू लागलं? मिहीर म्हणाला, इस्तंबूलवर स्वारी हे आपलं ध्येय होतं. त्यासाठीच निघालो होतो आपण आणि आता एका तलवारीच्या शोधात इकडे आलो. अशी कसली तलवार आहे ती? काय अद्भुत आहे तिच्यात? ती एखाद्या मठातच असेल असं का वाटतं तुम्हाला? तोरमान त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मुला, अटीलला एवढा महान कसा झाला हे माहीत आहे तुला? रोमचं साम्राज्य त्यानं आपल्या अंकित कसं करून घेतलं हे आहे माहीत तुला? मिहीर म्हणाला, आपल्या पराक्रमाने. सारे जाणतात हे. तोरमान उसासा सोडून म्हणाला, "हं, नाही मुला. पराक्रमासोबतच दैवी कृपेचीही गरज असते. ती कृपा अटील्लावर झाली होती. त्याला एक दैवी तलवार मिळाली होती विलक्षण पद्धतीने. चमत्कारच म्हण ना. आणि त्या जोरावर त्यानं बलाढ्य रोमन फौजांना कापून काढलं. इस्तंबूलवर कब्जा मिळवला. अर्धा युरोपही जिंकून घेतला. एक बलाढ्य साम्राज्य उभारलं. हुणांचं साम्राज्य. एवढा महान हूण इतिहासात झाला नाही." मिहीर बापाचं हे भोळं रूप पाहून व्यथित झाला होता. तो म्हणाला, पण त्याच अटील्लाचा शेवटी भीषण पराजयही झाला. त्याच्या नव्या तरण्या बायकोनं त्याची हत्याही केली. लयाला गेलं त्याचं साम्राज्य. काय कामाला आली ती तलवार? आणि आपण तिकडे निघालो तेच मुळात ते साम्राज्य पुन्हा मिळवायला. हुणांची पुन्हा गमावलेली अधिसत्ता निर्माण करायला. आणि तुम्ही मात्र त्याची तलवार शोधताय? तोरमान म्हणाला, मुला, त्याच्यावर दुर्दैव उगाच कोसळलं नाही. त्याची ती दैवी तलवार दुर्दैवानं एका चोरट्यानं पळवून नेली आणि मग त्याचा एकाएकी अधःपात सुरू झाला. लयाला गेलं त्याचं महान साम्राज्य आणि खूनही झाला त्याचा. मला त्या चोरीला गेलेल्या तलवारीचा शोध आहे. मिहीर म्हणाला, पण तुम्हाला हे कसं आणि कधी समजलं? इकडं येण्याआधी तर तुम्ही त्याबद्दल काही बोलला नव्हता. तोरमान आकाशातील ताऱ्यांकडे पाहत म्हणाला, आपला जेथे तळ पडला होता तिथेच मध्यरात्री एक थकलेला गारठलेला भिक्षू माझ्याच तंबूत चुकून घुसला होता. त्यानं सांगितली मला ही हकीकत. ती तलवार चोरीला कशी गेली आणि चोरानं मरण्याआधी एका भिक्षूला शपथ घालून सुरक्षित ठेवण्यासाठी कशी दिली, सारं सांगितलं. मिहीरनं विचारलं, कोण होता तो चोर? तो चोर होता इस्तंबूलचा राजपुत्र मार्कस. त्या तलवारीमुळेच आपला विनाश होतो हे पाहून त्यानं ती तलवार चोरायचा निश्चय केला होता. त्यानं मध्यरात्री सारे झोपी गेले असता साहसाने हूण सैन्यानं वेढलेल्या अटिल्लाच्या तंबूत घुसून धाडसी चोरी केली. पण पळून जाताना पहाऱ्याच्या रक्षकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो जबर जखमी झाला. पण कसाबसा निसटून इकडच्या वाटेला लागला. एका बौद्ध विहारात त्याच्यावर उपचार केले जात होते. पण आपण मरणार हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं ती तलवार विहाराच्या भिक्षूच्या हवाली केली. शपथ घालून ती दैवी तलवार सुरक्षित लपवायला सांगितली आणि मेला. मिहीरनं हळू स्वरात विचारलं, आणि तुमचा विश्वास बसला या कथेवर? तोरमान हसत म्हणाला, कशावरही विश्वास न ठेवणं हे आजच्या पिढीचं दुर्दैवी लक्षण आहे. अरे मूर्खा, मी त्याच्या अवस्थेची पर्वा न करता त्या भिक्षूला जखडलं आणि पुन्हा पुन्हा खात्री केली त्याचा अविरत छळ करून. जेव्हा त्यानं एक पुरावा दिला
तेव्हाच त्याचं मस्तक उडवलं मी आणि कायमचं गप्प केलं. आणि तू म्हणतोस विश्वास? मिहीर म्हणाला, पण आपण हा सारा इलाका शोधला. एकही विहार सोडला नाही की स्तूप. आता एकही भिक्षूही जिवंत ठेवला नाही आपण. तरीही तलवार सोडा, तिची कसलीही माहिती मिळालेली नाही. मग पुढे काय करणार आपण? आपला आपल्या पराक्रमावर विश्वास नाही? आपण इस्तनबुलवर असेच चालून जाऊ शकत नाही? तोरमान त्याच्याकडे पाहत म्हणाला, जाऊ शकतो ना, नवे नवे जाणारच होतो. पण त्या दैवी तलवारीनं माझ्या मनावर ताबा मिळवलाय. ती प्राप्त करणे हेच आता माझं ध्येय आहे. इस्तनबुल नंतर आता आपलं लक्ष हिंदुस्तान. मिहिरला हा धक्काच होता. हिंदुस्तान? तो उद्गारला. होय, तोच एक सुरक्षित देश आहे जिथे ती तलवार तेथील कोणत्या न कोणत्या मठात सुरक्षित ठेवता येईल. खूप विहार, स्तूप आणि रहस्यमयी मठ आहेत तिथे. तो धर्मही तिथेच जन्माला आला ना, मग ती जगज्जेती तलवारही तिथेच लपवलेली असणार कुठेतरी. मिहीर म्हणाला, पण तो देश लहान नाही. तेथे एकाहून एक बलाढ्य सम्राट आहेत असं ऐकतो मी. त्यांच्या सेना आपल्या कैक पटीनं मोठ्या आहेत. मग तर तिथे जायलाच हवं, नाही? तिथल्या बलाढ्य सम्राटांना आपल्या झंझावाती शक्तीनं नष्ट करून सर्वात आधी हिंदुस्थानावरच सत्ता करायला हवी. सत्ता असली तर मग ती तलवार मिळवणं कसं जड जाईल? ती तलवार एकदा मिळाली की मग आपण इस्तनबुलकडे मोहरा वळवू. रोमही जिंकून घेऊ. हा तोरमान विश्वावर राज्य करायला जन्माला आलाय. विसरू नकोस मुला. तोरमान आता आत्मविश्वासाने बोलत होता. मिहीर म्हणाला, पण या जगात एवढ्या तलवारी आहेत. कसे ओळखणार ती तुम्हाला हवी तीच तलवार? तोरमान हसत म्हणाला, मला माहित आहे ती तलवार ओळखायची युक्ती. चल, उद्याच आपल्याला हिंदुस्थानकडे निघायचंय. आणि दोघेही आपल्या तळाकडे निघाले. खैबर खिंडीतून जसे ते सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरले, तसं तेथील निसर्ग वैभव पाहून स्तिमित झाले. असं कधी हुणांनी पाहिलंच नव्हतं. एकतर ते थंड वाळवंटातून आलेले. इथवर येईपर्यंतचा प्रवास तशाच रुक्ष आणि बर्फाळ भागातून. आणि बापरे, इथे पाहतात तर काय, खळाळत वाहणाऱ्या विशाल नद्या, घनदाट अरण्ये आणि हिरव्या चैतन्याने सळाळती शेते. पहावे तिकडे हिरवेगार. मिहीरचे डोळे सुखावले. मनात अनाम शांतीचा घोष सुरू झाला. पण पहिलं खेडं आलं आणि तोरमाननं ते उद्ध्वस्त करण्याची आज्ञा दिली. चुटकीसरशी ते खेडं नष्ट करून आक्रोश त्या स्त्रियांना मागे ठेवून हुणांची टोळधाड वेगानं पुढे सरकत गेली. त्या भागातील लहान मोठ्या सत्तांना पायदळी तुडवत, तेथील मठ मंदिरं उद्ध्वस्त करत, हवं ते हाती लागत नाही म्हणून अजूनच संतप्त होत तोरमान पुढे जात राहिला. आता ते गांधार प्रांताची राजधानी तक्षशिलेपर्यंत आले होते. तेथील भव्य स्तूप आणि विद्यापीठाची उंच इमारत दुरून दिसत होती. असली भव्य बांधकामं त्यांनी कधीही पाहिलेली नव्हती. त्यांचे डोळे विस्फारले होते. लालचेने पेटलेले सैनिक अजूनच क्रूर झाले होते. ते आवेशाने तक्षशिलेच्या अगदी निकट येताच तक्षशिलेचे तट धनुष्यबाण घेतलेल्या सैन्यानं भरून गेले. तटाच्या दारातून एक शुभ्र वस्त्रातील घोड्यावर बसलेला दूत बाहेर येताना दिसला. दार बंद झालं. दूताने दुरूनच आपल्याकडे कसलंही शस्त्र नाही असं खुणावून सांगितलं. तोरमानने इशारा करताच त्याचं सैन्य अनिच्छेनं थांबलं. दूत तोरमानसमोर आला. घोड्यावरून उतरून नम्रपणे उभा राहिला आणि त्यांच्याच भाषेत म्हणाला, आपण इथे मित्र म्हणून आलेला दिसत नाही. कारण येताना आपण केलेल्या विध्वंसाच्या वार्ता आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तोरमान म्हणाला, विध्वंस? हे तुझं नगर भुईसपाट होईल तेव्हा तुला समजेल विध्वंस काय असतो ते. दूतानं विचारलं, तुम्हाला काय हवंय? तोरमान बाजूला थुंकला आणि म्हणाला, मला जे हवंय ते मलाच मिळवावं लागेल. तुझ्या राजाला सांग, विध्वंस नको असेल तर शरण ये. दूत शीर तुकवत म्हणाला, मी नक्कीच निरोप देईन तसा. पण आमची शक्ती कमी समजू नका. असे अनेक हल्ले परतवून लावलेत आमच्या पराक्रमी सैनिकांनी. तोरमान म्हणाला, हे
तटाचा आसरा घेऊन आमच्याशी लढायला निघालेले सैनिक? भेकड आहेत ते. दूत त्याच नम्र स्वरात म्हणाला, "शहाणे असाल तर परत जाल तुम्ही, नाही तर पस्तावाल." तोरमांना तलवार उपसली. दूत तरीही शांत होता. दूतावर कधी हल्ला केला जात नाही हे माहीत नाही का तुम्हाला? तोरमान ओरडला, "उद्दाम माणसाचं मस्तक उडवत नाही, त्याला हूण म्हणत नाहीत, हे तुलाही माहीत नाही असं दिसतंय." आणि त्या दूताचं मुंडकं सपकन उडवलं गेलं. तडफडत दूत खाली कोसळला. त्याच्या प्रेताकडे तुच्छ दृष्टीने पाहत तोरमान ओरडला, "उद्ध्वस्त करा या भिंती, नष्ट करा सर्वांना." तोरमांच्या आदेशाची सेना वाटच पाहत होती. हुणांचा लोंढा कानठळ्या बसवणाऱ्या रानटी गर्जना करत तक्षशिलेच्या तटाच्या दिशेनं भरधाव धावू लागला. धावता धावता त्यांच्या धनुष्यांवर बाण चढवले जात होते, वेध घेतले जात होते. तटावरून बाणांचा वर्षाव सुरू व्हायला आणि हुणांनी आपल्या बाणांचा पाऊस पाडायला एकच गाठ पडली. हुण जगातील उत्कृष्ट धनुर्धारी होते. त्यांचे नेम जास्त अचूक होते. तटावरचे सैनिक धडाधड कोसळू लागले. अनेक हुणही या लढाईत कोसळून पडले खरे, पण तटाचं दार उद्ध्वस्त करून आत प्रवेशायला त्यांना विशेष कष्ट पडले नाहीत. ते आत घुसताच तलवारींची खणाखणी सुरू झाली. काही वेळात तक्षशिलेचं सैन्य जीव घेऊन पळू लागलं. तोरमांचा विजय झाला. मिहीर तक्षशिला नगराचं वैभव पाहून विस्मित झाला होता. सुबक बांधणीची कलात्मक घरं, सरळ रेषेत जाणारे दगडी फरसबंदीचे रस्ते, तेथील आता रिकामी झालेली बाजारपेठ आणि शाही प्रासाद त्याला अचंबित करत होते. तंबूत राहणारे ते भटके, त्यांनी आजवर कधी एवढं सुंदर नगर पाहिलेलं नव्हतं. ते सौंदर्य जसं त्यांच्या डोळ्यात खुपू लागलं. विजय मिळताच त्यांनी लुटालूट सुरू केली. सारं नगर आता युद्ध गर्जनांऐवजी स्त्रियांच्या आर्त किंकाळ्या आणि पुरुषांच्या भेदरलेल्या दयेच्या आवाहनांनी विद्रूप होऊन गेलं होतं. तोरमानने आपला मोहरा तेथील भव्य राजप्रासादाकडे वळवला होता. पण तेथील राजा सपरिवार पळून गेला होता. तोरमानने प्रासाद ताब्यात घेत तिथेच आपला मुक्काम ठोकला. सायंकाळी त्यानं आपल्या सेनानींची बैठक बोलावली आणि म्हणाला, "भेकडे तिथलेही लोक. किती सहज हे नगर आपल्या स्वाधीन झालं. राजा पळून गेला." मिहीर त्यावर म्हणाला, "कदाचित तो आपल्यावर दुसरं आक्रमण करण्याची तयारी करण्यासाठी निघून गेला असेल. शत्रूला कमी लेखण्यात अर्थ नाही, आपल्याला सावध राहिलंच पाहिजे." तोरमान म्हणाला, "आपण जन्मजात योद्धे आहोत मिहीर. माझा शोध आहे त्या दैवी तलवारीचा. या भागातले सारे मठ मंदिरे ढुंढाळून काढा. कसलीही तलवार सापडली तरी माझ्याकडे घेऊन या. मी तोवर या नगराची व्यवस्था लावतो." मिहीरला नवल वाटलं. व्यवस्था? म्हणजे? "होय, व्यवस्था," तोरमान ठामपणे म्हणाला. "आपण आपलं साम्राज्य स्थापन करण्याची सुरुवात इथून करत आहोत." सारे चकित झाले. तोरमान म्हणाला, "होय, तलवार सापडत नाही तोवर येथील प्रत्येक विभाग नुसता तुडवायचा नाही, तर तेथे आपली सत्ता स्थापन करायची. हाच दैवी संकेत आहे. सूर्यदेवतेनं मला दिलेला हा आदेश आहे. या सुपीक समृद्ध प्रदेशावर आपण राज्य करावं अशी आपल्या पुरातन प्रकाशमान देवाची आज्ञा आहे." सेनानी झुकून म्हणाला, "आपण देवपुत्र आहात. सूर्यदेवच आपल्या मुखातून बोलतो. होय महाराज, तसेच होईल." तोरमान म्हणाला, "मग सुरू करा शोध. शोधा ती तलवार. ती तलवार अवघ्या जगावर राज्य करण्याची किल्ली आहे." एक सेनानी पुढे होत नम्रपणे म्हणाला, "देवपुत्र, माझे ऐकाल तर आपण आता परत फिरायला हवं. हा तलवारीचा शोध निरर्थक आहे असं आता सर्वच सैन्याला वाटू लागलंय. पण येथील वैभवानं ते दिपून गेलेत. त्यांना आळशी ऐशारामी बनवेल येथील वातावरण. माझी विनंती आहे, येथवर झाला तेवढा शोध पुरे, आपण परत फिरूयात." तोरमान संतप्त होत संतापाने पावले टाकत त्याच्याजवळ आला. तलवार उपसली आणि म्हणाला, "बगावत! माझ्या आदेशाची अवहेलना." आणि त्यानं सेनानीचं खचकन मस्तक उडवलं आणि त्याच्या प्रेतावर थुंकत म्हणाला, "पुन्हा मला कुणाचा उपदेश नकोय. समजलं?
जा आता. उद्यापासून शोध सुरू. दैवी तलवारीनं झपाटलेल्या तोरमांनं संपूर्ण गांधार राज्य, शेजारचं केकय आणि दरद राज्य तलवारीच्या शोधासाठी पिंजून काढलं. स्तूप, विहार आणि मंदिरे तपासली गेली. भिक्षू आणि पुजाऱ्यांची अमानुष छळ करून कत्तल केली गेली. तलवारीबद्दल कोणालाच काही माहीत नाही या वार्तेनं तोरमान अजूनच पिसाळत गेला. त्यात तक्षशिलेहून पळून गेलेल्या गांधार देशाच्या राजानं पंजाबमधील गणराज्यांच्या सत्तांना एकत्र करून तक्षशिलेच्या दिशेनं प्रचंड सैन्य आणायला सुरुवात केली आहे ही वार्ता मिळताच त्याच्या संतापाला पारावर राहिला नाही. त्यानं आपल्या सैन्याला तलवारीचा शोध थांबवत एकत्र होण्याच्या आज्ञा दिल्या. सारं सैन्य तक्षशिलेत जमा होऊ लागलं. आपल्या सेनानींसमोर त्यानं गर्जना केली, नष्ट करून टाकू आपण त्यांना. ते येथे येण्याआधीच आपल्या वाऱ्याला मागे टाकणाऱ्या घोड्यांवर स्वार होत त्यांना मध्येच गाठू, कत्तल करू त्यांची. मिहीर म्हणाला, पण हे पित्या, हत्ती हे त्यांचं बळ आहे. असं ऐकतो की यावेळेस त्यांनी हजारो चिलखतधारी मदमत्त हत्तींचं दळ सोबत घेतलंय. हे हत्ती आडव्या येणाऱ्या सैन्याला चिरडत सुटतात आणि हत्तींवर बसलेले धनुर्धारी शत्रूला टिपत राहतात. त्यामागे आहे अश्वदल, मग पदाती. शत्रूनं मोठी तयारी केलीय. तोरमान म्हणाला, भीती वाटली मिहिरकुल? नाही. या हत्तींना कसं तोंड द्यायचं याची मात्र आपल्याला तयारी करावी लागेल, मिहीर म्हणाला. आपणापैकी कोणी कधी हत्ती पाहिलेला नाही, पण फारच अजस्त्र प्राणी असतो म्हणे तो. त्याचं समोरचं नाकच म्हणे 10-20 हात लांब असतं आणि त्यानं तो मोठमोठी झाडं सुद्धा उखडून काढून भिरकावून देतो. तोरमान म्हणाला, शत्रू दिसेल तेव्हा आपण आपली व्यूहनीती ठरवू. आपल्याला आडवी येऊ शकेल अशी शक्ती यच्च यावत विश्वात नाही. आपण आता हा 5 नद्यांचा प्रदेश जिंकून घेऊ आणि तेथे आपला शोध घेत पुढे जात राहू. यावर एक सेनानी म्हणाला, पण देवपुत्र, पुढे तर गुप्तांचं बलाढ्य साम्राज्य सुरू होतं. तोरमान त्याच्याकडे धारदार दृष्टीनं पाहत म्हणाला, मला काय हे माहीत नाही. सारी माहिती मिळवलीये मी येथील जाणकार लोकांकडून. आहे त्यांचं साम्राज्य मोठं, आहे त्यांच्याकडे अचाट सैन्य. घाबरतात चीनचे राजेही त्यांना. हिम्मत नाही इथल्या कोणत्याही राजाची बंडाचा आवाज उठवण्याची. पण माझ्या झंझावातासमोर पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडून जाईल ते. आणि ती तलवार सापडली तर आपल्यासमोर प्रत्यक्ष देवही टिकू शकणार नाहीत. कसा तपास लागत नाही त्या तलवारीचा हे पाहूच आपण. आणि सर्वांना तयार होण्याची आज्ञा देत तो मिहीरसोबत निघून गेला. रात्री आपल्या कक्षात मिहीर विचारमग्न स्थितीमध्ये बसला होता. किशीन तेथे आली आणि म्हणाली, दासीला विसरत चालले आपण. मिहीर म्हणाला, नवनवे प्रांत तुडवायचा आनंद वेगळाच असतो किशीन. नेहमीच तुडवलेले प्रांत काही नाविन्याचं सुख देत नाहीत. देवपुत्र कुठे आहेत? देवपुत्र शिवमंदिरात गेलेत. मिहीर म्हणाला, मंदिरात? का? तलवार शोधायला? पण आधीच शोधली होती तिथे. काही मिळालं नव्हतं. किशीन म्हणाली, महाराजांना येथील एका पुजाऱ्यानं दृष्टांत दिलाय. इथे राज्य करायचं असेल तर इथला धर्म स्वीकारावा लागेल आणि शिवाचा धर्म लोकांचा धर्म आहे. देवपुत्र त्यासाठीच मंदिरात रवाना झालेत. मिहीरला इथलं काहीच माहीत नव्हतं. त्यानं विचारलं, आणि बुद्धाचा धर्म? तो नाही लोकप्रिय? किशीन म्हणाली, एकेकाळी होता म्हणे, पण आता तर दिसत नाही तसं. विहारांपुरता मर्यादित आहे तो धर्म इथे. आणि देवपुत्र तोरमान आहे त्या उरलेल्या बौद्धांमध्ये आता लोकप्रिय होणे शक्य तरी आहे काय? एवढे विहार आणि स्तूप उद्ध्वस्त केल्यानंतर, एवढ्या भिक्षूंच्या हत्या केल्यानंतर? मिहीरचं आश्चर्य अजून संपलं नव्हतं. तो म्हणाला, पण हुणांचा धर्म हा सूर्याचा धर्म आहे, प्राचीन आहे. किशीन उत्तरली, ही ती तलवार मिळवायची काही युक्तीही असेल कदाचित. असेल, मिहीर म्हणाला. पण मला मान्य नाही अशी युक्ती. म्हणे युक्ती असेल, पण उद्या युद्धावर निघायचंय. निपात करायचाय शत्रूचा. किशीन, मला मद्य दे आणि विचार करू दे.